नमस्कार, मी जालिंदर सर, अस्लीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा सप्लायर डिस्ट्रीब्युटर। मी आज केज तालुक्यातील केवड या गावामध्ये आलेलो आहे। तर आज असा जबरदस्त सोयाबीनवरती रिझल्ट आपण घेऊन आलेलो आहोत। रिझल्ट तर भरपूर आपल्या कृषीच्या खतांचा यायलेला आहे, पण आज असा एक रिझल्ट मी घेऊन आलेलो आहे आणि ज्या शेतकऱ्याला रिझल्ट आलेला आहे आपण त्यांनाच विचारूया। सर, तुमचं नाव काय? हरेंद्र तुपारे। हरेंद्र तुपारे सर, आमच्याही तुम्ही पेरणी करते वेळेस आमच्या या अस्लीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या कोणत्या खताचा वापर केला होता सर? तुम्ही भुविटा खताचा वापर केला होता। म्हणजे सरांनी ह्या भुविटा खताचा वापर केला होता। एकेरी 3 बॅग टाकल्या होत्या, हो। बरोबर आहे हो। सर, तुम्ही आता हे खत वापरल्यानंतर ज्यावेळेस आपली संस्था म्हणते की 25 दिवसाला फवारणी केली पाहिजे, तर तुम्ही कुठली कुठली फवारणी केली सर? पीजीपीआर आणि अग्रो 90। पीजीपीआर आणि अग्रो 90, ओके, हे तुम्ही फवारणी केलेली आहे। हो। म्हणजे सुरुवातीला खत वापरला, 25 दिवसाला पेरणी केली, मग आता आपण बघूया की रिझल्ट कसा आलेला आहे। तर सर, तुम्ही दाखवू शकता तुमच्या सोयाबीनला रिझल्ट कसा आलाय? सांगा सर। शेंगा बुडापासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा आलेल्या आहेत, तुम्ही सांगू शकता। अरे बाबा तुम्ही बघू शकता ही शेंगा आहेत का काय? ही शेंगा बघा, एका झाडाला कमीत कमी 100 ते 150च्या पुढे शेंगा आहेत। असा हा जबरदस्त रिझल्ट घेऊन आपण या AWPL संस्थेच्या अग्रीच्या प्रोडक्टचा घेऊन आलेलो आहोत। तर मला सांगा सर, तुमच्या या शेजारच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकाल? नक्कीच या संस्थेचे प्रोडक्ट वापरा, नक्कीच आणि वापरा, समाधानी व्हा। समाधानी व्हा आणि उत्पन्नामध्ये वाढ करा। तुम्ही समाधानी आहेत का सर? हो सर, 100%। ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सर। सर एक झाड दाखवा। आता आमच्याकडे